ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या नेतृत्वात सुरू झालेली जनसंवाद परिवर्तन संकल्प यात्रा 61व्या दिवशी खामगावात परतली। तर युसेनचे प्रतिनिधी फहीम देशमुख यांनी माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्याशी खास संवाद साधला। खामगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या तत्काळ निराकरण करण्यासाठी आणि नागरिकांना परिवर्तनाच्या प्रवाहात आणण्यासाठी माजी आमदार आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते दिलीप कुमार सानंदा यांच्या नेतृत्वात जनसंवाद परिवर्तन संकल्प यात्रा काढण्यात आली आहे। 80 दिवस चालणारी ही संकल्प यात्रा 61व्या दिवशी मतदारसंघातील तिव्हान, सांगवा आणि अळसना या गावात दाखल झाली। दरम्यान युसेन न्यूजचे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी फहीम देशमुख यांनी दिलीप कुमार सानंदा यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली। तर राजकीय वर्तुळात दिलीप कुमार सानंदा विधानसभा निवडणुकीत उभे राहणार नाही अशा चर्चांना ऊत आला होता। यावर दिलीप कुमार सानंदा यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। आपण निवडणूक लढायला तयार आहोत आणि जिंकूनही येऊ असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये सर्वच राजकीय पक्ष आता मतदारांपर्यंत पोहोचत आहेत। यामध्ये महाविकास आघाडी ठिकठिकाणी विविध जनयात्रा काढून मतदारांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत। यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांची जनसंवाद संकल्प परिवर्तन यात्रेला मागील 2 महिन्यापासून सुरुवात झालेली आहे। आज या यात्रेचा 61वा दिवस आहे। आपल्यासोबत स्वतः सानंदाजी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर, काय सांगाल, आपल्याला 61वा दिवस आहे, काय भावना आहेत जनसामान्याच्या आणि आपल्या काय मागण्या आहेत? जनसंवाद परिवर्तन संकल्प यात्रा या माध्यमातून मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरापर्यंत जाऊन त्या गावामध्ये काय सुरू आहे, मागील 10 वर्षामध्ये स्थानिक आमदारांनी तुम्हाला काय दिलं, कशा प्रकारची कामं झाली, किती वेळा त्याने व्हिजिट दिल्या, तुम्हाला पैसे मिळाले नाही मिळाले, याबाबत चर्चा आम्ही करतो। त्यांच्या समस्या लिहून घेतो। त्यांच्या समस्या लिहून गेल्यानंतर निश्चित रूपानं त्यांच्या छोट्या छोट्या समस्या आहे। त्यांनी आता लाडकी बहीण योजना सुरू केली। लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांना फटका बसला। आता त्यांना असं वाटतं की 1500 रुपये देऊन या योजनेचा फायदा घ्यायचा असं त्यांना वाटतंय। ही योजना कोणीही बंद करू शकत नाही। आमदार साहेब, सर्वात महत्त्वाचा प्रश्न, युसेनकडे अनेक प्रश्न आलेले आहेत। यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपण मागील 5 वर्षापासून या विधानसभा मतदारसंघामध्ये मेहनत घेत आहे, पक्षवाढीसाठी काम करत आहे, मात्र आपण पक्षासाठी लढणार का ही भूमिका स्पष्ट केली नाही। आज युसेनच्या माध्यमाने आपण स्पष्ट करा। आपण 100% ना पक्षाकडे अर्ज केलेला आहे, पक्ष तिकीट देईल तर 1001% लढू। कालच प्रकाश आंबेडकरांनी आपली उमेदवार काही घोषित केलेले आहेत। आपले त्यांचे फार जवळचे संबंध आहेत। अशा वेळेस आपण पुन्हा मागच्या वेळेस लोकसभेच्या वेळेस सारखं यावेळेस काही पक्षाला त्यांच्यासोबत युती करण्यासाठी काही पत्रव्यवहार करणार का, मागणी करणार का? 100% बाळासाहेब आमच्या मनामध्ये आहे। 1999 मध्ये ते माझ्यासोबत होते, म्हणून मला निवडून आणण्यामध्ये बाळासाहेबाचा सिंहाचा वाटा आहे। ते आपण उपकार विसरू शकत नाही। परंतु या ठिकाणी बाळासाहेबांनी आमदार केले, जिल्हा परिषद सदस्य केले, हे केले, ते पराभूत झाले तर काय बाळासाहेबांना सोडून गेले। अशा लोकांना पण मतदान करणार आहात का? जर त्यांनी योग्य उमेदवार बाळासाहेब दिला तर मी मागेल, त्या वंचित आघाडीच्या उमेदवाराला मी पाठिंबा देईल। नक्कीच हे होते माजी आमदार दिलीप कुमार सानंदा, ज्यांनी यावेळेस स्पष्ट केलं की मी लढण्यासाठी तयार आहे। पक्षाने जर उमेदवारी दिली तर नक्कीच यावेळेस निवडणूक लढणार आहेत। कॅमेरामॅन समीर शेखसह मी फहीम देशमुख, युसेन न्यूज, बुलढाणा।